13व्या शतकातली ही गोष्ट आहे. नगर जिल्ह्यातील पैठण जवळील आपेगाव इथे राहणाऱ्या विठ्ठलपंत कुलकर्णी आणि रुक्मिणीबाई या दाम्पत्याला 4 अपत्य झाली. विठ्ठलरावांनी संन्यास घेऊन नंतर संसारात प्रवेश केल्याने संन्याशाची पोरं म्हणून समाजाने यांची हेटाळणी केली. ही 4 भावंड म्हणजेच निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई. वडिलांकडून आणि वडील भावाकडून ज्ञानदेवांनी ज्ञान प्राप्त केलं. बुद्धिमान एकपाठी ज्ञानेश्वरांचे वेद, महाभारत, भगवद्गीता यांचं पठण झालं. परंतु त्या काळच्या पैठणच्या ब्रह्मवृंदांनी या मुलांना व्रतबंधाचा म्हणजेच मुंजीचा अधिकारही नाकारला. त्यानंतर त्यांनी पैठणमध्ये आपल्या नव्या आयुष्याला आरंभ केला. धर्मपंडितांनी किंवा कर्मठ धर्माने ज्यांना जवळ केलं नाही त्या अस्पृश्य, दलितांना, बहुजन समाजातील लोकांना निवृत्ती ज्ञानोबांजवळ जाण्याचा मार्ग मिळाला. ज्ञानदेवांनी या लोकसमाजास भक्ती मार्गाचं महत्त्व सांगण्यास सुरुवात केली. जनतेतील एक मोठा वर्ग या भावंडांच्या नव्या भक्ती मार्गाकडे ओढला गेला. पैठणच्या वास्तव्यातली एक कथा. त्या काळातील काही दुष्ट लोक या मुलांना हर प्रकारे त्रास देत असत. सर्वभूती आत्मा एकच, अगदी सारखाच आहे या ज्ञानेश्वरांच्या शिकवणीने चिडलेल्या व्यक्तींनी विचारलं, आम्ही वेद म्हणतो, हा पाणी पखालीतून नेणारा रेडा आहे. या रेड्यातही जर सारखाच आत्मा असेल तर त्याला वेद म्हणता येतील? ज्ञानदेवाच्या त्या साथीदार रेड्याने वेदपठण सुरू केलं आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. अशीच एक कथा चांगदेव भेटीची. या भावंडांचं कौतुक त्यांच्याही कानावर गेलं आणि त्यांना भेटायला जाण्यापूर्वी चांगदेवांनी एक पत्र लिहायला घेतलं. पण पत्राच्या आरंभी तीर्थरूप लिहावं तर ज्ञानेश्वर वयाने लहान आणि चिरंजीव लिहावं तर त्यांचा अधिकार मोठा. शेवटी कोरा कागदच त्यांना पत्र म्हणून त्यांनी पाठवला. ज्ञानेश्वर म्हणाले, गुरु न केल्याने चांगदेव कोराच राहिला. त्यांनी त्याच कागदावर 65 ओव्या लिहून पाठवल्या. ही चांगदेव 65. त्यांनी लिहिलं, संपूर्ण विश्वाचा चालक तुमच्या जवळ आहे. त्याच्याजवळ लहान थोर असा भेद नाही. चांगदेवांना हे उत्तर मिळताच सर्व शिष्य समुदायाबरोबर वाघावर बसून सर्पाचा चाबूक हातात घेऊन ते निघाले. त्यांच्या येण्याची वार्ता कानी पडली तेव्हा ही 4ही भावंड एका भिंतीवर बसली होती. ज्ञानदेवांनी भिंतीला आज्ञा केली, संत भेटीत येत आहेत, आपण त्यांना सामोरं गेलं पाहिजे. आणि काय चमत्कार, ती निर्जीव भिंत त्यांना घेऊन चालू लागली. आणि हे दृश्य पाहून चांगदेवांचा अभिमान नाहीसा झाला. जनमानसातील भीती, भयगंड ज्ञानदेवांनी घालवला हे तर नक्कीच म्हणता येतं. एक दुसराही विचार होऊ शकतो की ज्यावेळेस चांगदेव आले त्यावेळेस ही भावंड ज्या भिंतीवर बसली होती तेच त्यांचं रोजचं बोलण्याचं, प्रवचनाचं व्यासपीठ असेल. तिथूनच ज्ञानदेव आणि चांगदेव यांच्यात संवाद झाला असेल आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने ती भिंत बोलकी ठरली असेल. मुलांनो, खरा चमत्कार तर हा आहे की एका 16 वर्षाच्या तरुणाने महाभारतातील श्रीमद भगवद्गीतेवर विस्तृत टीका केली ज्ञानेश्वरी लिहून. भगवद्गीता संस्कृत भाषेत नाही, बहुसंख्य लोकांना तर संस्कृत येत नाही म्हणून गीतेतील ज्ञानापासून ते वंचित राहिले होते. निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना गीतेवरील टीका प्राकृत भाषेत लिहिण्याची आज्ञा केली आणि म्हणूनच नेवासे गावात ज्ञानेश्वरीची रचना करण्यास प्रारंभ केला गेला. आणि तो ग्रंथ शके 1212 म्हणजेच इसवी सन 1290 मध्ये लिहून पूर्ण झाला. श्रीकृष्णाने महाभारत युद्धाच्या वेळी कुरुक्षेत्रावर अर्जुनाला सांगितलेला उपदेश म्हणजे भगवद्गीता आणि तिचा अर्थ सांगणारी भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी. काव्य, भक्ती आणि ज्ञान यांचा हा एकत्रित अलौकिक आविष्कार. ज्ञानदेवांचे प्रगल्भ कवित्व आणि त्यांचं ज्ञान यांचा पूर्ण संगम असलेला हा ग्रंथ म्हणजे जणू चालता बोलता चमत्कार. माझ्या मराठीची बोलू कौतुके, परी अमृता तेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मिळविन ही सुरुवातीची प्रतिज्ञा. आणि दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्व धर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात या आशीर्वचनाने केलेला शेवट.
हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंपहुना चराचर आपण जाहला. हा 700 वर्षांपूर्वी ज्ञानेश्वरांनी दिलेला अमर संदेश आहे. कहाणीचा बोध, संपूर्ण विश्व हे जणू एक घर आहे.